हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट, विधान भवनातल्या लॉबीमध्ये दोघांची भेट झाली। पंकजा मुंडेंकडून विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर पंकजा मुंडे अजित पवारांच्या भेटीला। पंकजा मुंडे सन्मानानं निवडून येतील, निवडणूक बिनविरोध होईल असा प्रयत्न असेल, अजितदादा गटाच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजितदादा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना उमेदवारी अर्ज दाखल, दादांकडून दोघांचेही स्वागत। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि शेकापच्या जयंत पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल, थोड्याच वेळात काँग्रेसकडून प्रज्ञा सातवही अर्ज भरणार। शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमानेंचं राजकीय पुनर्वसन, भावना गवळी आणि कृपाल तुमानेंना विधान परिषदेवर उमेदवारी, सूत्रांची माहिती। प्रसाद लाड विधान भवनात भेटले म्हणून शिवीगाळ, बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता, अंबादास दानवे भूमिकेवर ठाम, वाद वाढण्याची शक्यता। हिम्मत असेल तर बाहेर येऊन बोट तोडून दाखवा, आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत, अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला दमदाटीची भाषा शोभत नाही, सभापतींकडे दानवेंवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार, शंभूराज देसाईंची टीका। अंबादास दानवेंकडून आई बहिणीवरून शिवीगाळ, ठाकरेंना ही मान्य आहे का? प्रसाद लाड यांचा सवाल, दानवेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन। अंबादास दानवेंचं निलंबन करावं अशी उपसभापतींकडे मागणी, दानवेंबाबत ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, गिरीश महाजनांची मागणी। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि बुलढाण्यात अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी स्टॅम्प पेपर, उत्पन्नाचा दाखला, मूळ निवासी प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्र आवश्यक, कागदपत्र जमा करण्यासाठी तलाठी कार्यालय, महाई सेवा केंद्रांवर महिलांच्या रांगा। लाडकी बहीण योजनेसाठी विरोधकांकडून सेतू केंद्रांवर एजंट, तलाठी कार्यालयात 20 रुपये तर महासेवा केंद्रात 150 ते 200 रुपये कर आकारणी सुरू, अमोल मिटकरींचा आरोप। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख रद्द करा, योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी, विधानसभेत पृथ्वीराज चव्हाणांचे सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार सुरू, योजना कायमस्वरूपी घेतली असल्यास अर्जासाठी तारखेचं बंधन नको, बाळासाहेब थोरातांची टीका। दुधाला 40 रुपये हमीभाव द्यावा, अन्यथा सोमवारपासून राज्यभर आंदोलन, मुंबईचं दूध रोखण्याचाही निर्णय घेऊ, राजू शेट्टींचा सरकारला इशारा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आक्रमक, तर संविधानाच्या प्रती घेऊन विरोधकांचं आंदोलन। राहुल गांधींनी भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा फाडला, राहुल गांधी मोदींसह 9 मंत्र्यांवर भारी पडले, संजय राऊतांची टीका। राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकार 1898 कोटी कर्ज मंजूर, विरोधी पक्षातील नेत्यांच्या काही साखर कारखान्यांना मात्र यादीतून वगळलं। याला लूट आणि भ्रष्टाचार म्हणतात, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पैसे देतो, विरोधकांच्या कारखान्यांना कर्ज मंजुरीच्या यादीतून वगळल्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून सासवडकडे रवाना, माऊलींची पालखी सासवडला मुक्कामी जाणार, अवघड दिवेघाट पार करत वारकरी सासवडला पोहोचणार। भंडाऱ्यातील 12.5 कोटींच्या धान घोटाळ्याप्रकरणी 6 जणांना सीआयडीकडून अटक, विद्यमान आमदाराच्या भावाचाही समावेश। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अजूनही उत्तर अमेरिकेतच, उद्याच भारतात परतणार, बार्बाडोसमधल्या चक्रीवादळामुळे कर्फ्यू लागू, विमानांची उड्डाणंही रद्द। महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी, मुंबई कोकण किनारपट्टीसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।